विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहात 8वी स्कॉलरशिप गणित व्हिडिओ नंबर 27 आणि आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे आयडेंटिटीज म्हणजेच नित्य समीकरणे, विविध सूत्र आणि त्या सूत्रांचा योग्य पद्धतीने वापर कसा करावा याबद्दलची माहिती पाहूया लगेच। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण आयडेंटिटीज म्हणजेच नित्य समानता, त्याचबरोबर फॅक्टर ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणजेच बैजिक राशीचे अवयव कसे पाडायचे असतात त्याबद्दलची सविस्तर माहिती। त्यानंतर फॅक्टर ऑफ एक्सप्रेशन दॅट आर परफेक्ट स्क्वेअर म्हणजे पूर्ण वर्ग राशीचे अवयव कोणत्या पद्धतीने पाडतात ते पण आपण या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भरपूर अशी सूत्र आणि गेस क्वेश्चन। मीन्स इन दिस व्हिडिओ वी लर्न द आयडेंटिटीज मीन्स नित्य समानता, the meaning of identities, factors of algebraic expression, factors of expression that are perfect square, important formulas and guess question. All these content we learn or we see in this video. Let's start. The first point, identities means नित्य समानता। तर नित्य समीकरण म्हणजे काय? तर नित्य समीकरण म्हणजे काय? जर समजा एखाद्या समीकरणामध्ये कोणत्याही किमतीसाठी जर ते स्थिर असेल किंवा आपण ते निश्चित आहे असं म्हणू शकतो किंवा नेहमी सत्य असतं त्यालाच आपण आयडेंटिटीज असं म्हणतो। फॉर एक्झाम्पल, a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर। सो इन दिस इक्वेशन इफ यू पुट a is equal to 2 and b is equal to 3, then the values of both side means this side is called LHS means left hand side म्हणजे डावी बाजू, and is called RHS म्हणजेच उजवी बाजू। तर या ठिकाणी चलाच्या कोणत्याही किमतीसाठी म्हणजे a बरोबर तुम्ही 2 घ्या किंवा b बरोबर 3 घ्या किंवा a बरोबर 4 b बरोबर 7 काहीही घेतलं तर याच्या किमती जेव्हा आपण यामध्ये ठेवतो तेव्हा त्या बरोबर असतात किंवा दोन्ही बाजूंची किंमत समानच असते। तर या ठिकाणी पहा a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर। तर हे नित्य समानता आहे किंवा नाही हे कसं ओळखायचं? दिस इज अ आयडेंटिटीज ऑर नॉट। तर या ठिकाणी डावी बाजू जर आपण पाहिली LHS इज इक्वल टू a प्लस ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a मीन्स 2 प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 5 स्क्वेअर इज इक्वल टू 25 अँड द व्हॅल्यू ऑफ LHS मीन्स लेफ्ट हँड साइड म्हणजे डाव्या बाजूची किंमत आलेली आहे 25। आता उजव्या बाजूची पाहूया आपण। RHS इज इक्वल टू a square plus 2ab plus b square। a square means 2 square 2 into 3 plus b म्हणजे 3 square 4 plus 2 into 2 4 plus 3 means 12 plus 3 square 9 and addition of all these 25 and here you can see LHS is equal to RHS म्हणजेच डावी बाजू बरोबर उजवी बाजू। So here any value of given variable can satisfy this equation, so it's called identities। तर या ठिकाणी चलाच्या कोणत्याही किमतीसाठी या ठिकाणी हे इक्वेशन सत्य झालेला आहे म्हणून याला आयडेंटिटीज असं म्हणतात। तर या ठिकाणी a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर इज कॉल्ड अन आयडेंटिटीज। तर हे एक आयडेंटिटी आहे किंवा हे एक नित्य समीकरण आहे। तर कोणत्याही किमतीसाठी हे नेहमी सत्यच असतं, तर यालाच आपण नित्य समीकरण असं म्हणतो। तर अशी वेगवेगळी समीकरणं आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर नित्य समीकरण म्हणजे काय किंवा नित्य समानता, ऑलवेज इक्वलिटी, तर इथं नित्य समानता आपल्या लक्षात आली असेल। यानंतर पाहूया आपण नेक्स्ट पॉइंट,
फॅक्टर्स ऑफ अ मोनोमिनल, म्हणजेच एक पदीचे अवयव, एक पदीचे अवयव. तर आता एक पदीचे अवयव नेमकं कसे पाडायचे असतात किंवा नेमकं कसे अवयव पडतात ते आपण समजून घेऊयात. समजा आपल्याला 7a² b दिलेला आहे. हियर 7 मीन्स 7 into 1, a² means a into a, and b means only b. These are the factors of 7a² b. फॅक्टर्स म्हणजेच अवयव. त्यानंतर 10m² n is equal to 10 means 2 into 5 into m² means m into m and n. These are the factors of 10m² n. Next, 15ab is equal to 15 means 3 into 5 into a into b. Next, 20a³ b² is equal to 20 means 2 into 2 into 5 means the factor of 20 is equal to 2 into 2 into 5 into a³ means a into a into a and b² means b into b. म्हणजे या ठिकाणी 20 चे जे काही अवयव आहेत 2 गुणिले 2 गुणिले 5 ते संख्यांचे अवयव सुरुवातीला लिहा. त्यानंतर एक घन म्हणजेच a गुणिले a गुणिले a आणि b चा वर्ग म्हणजे b गुणिले b. तर या पद्धतीने आपण सर्व संख्यांचे अवयव अगदी सिंपल पद्धतीने सोडवू शकतो किंवा आपल्याला घेता येतील. यानंतर पाहूया नेक्स्ट फॅक्टर्स ऑफ बायनोमिनल. तर या ठिकाणी द्विपदीचे अवयव कसे पाडायचे हे आपण समजून घेऊयात. द्विपदी, समजा एखादं गणित असं आहे 4a² plus 2a. तर या ठिकाणी 4a² plus 2a. तर या ठिकाणी पहा याचे जर अवयव आपण पाडले 4a² means 2 into 2 into a into a plus 2a means 2 into a. तर या ठिकाणी या दोन्हीमध्ये जे कॉमन आहे समजा 2 आणि 2 a आणि a. तर हे जर आपण ब्रॅकेटच्या बाहेर घेतलं हे 2a इन ब्रॅकेट हे 2a असंच राहील plus here 1 and this is the factor of 4a² plus 2a is equal to 2a in bracket 2a plus 1. त्यानंतर नेक्स्ट 15x² plus 6xy². Here you have 15 means 3 into 5 into x² means x into x, y means y, plus 6 means 2 into 3 into x into y into y bracket close. तर या ठिकाणी कॉमन फॅक्टर 3 3 x x and y y. So common 3xy in bracket 5 and x means 5x plus 2 and y means 2y. This is the factor of 15x² y plus 6xy². यानंतर पाहूया आणखी काही उदाहरणं. 12m² plus 18n³. So here common only 6 are common. 6 in bracket 2m² plus 3n³. These are the factors. Means only common you can put outside. म्हणजे या ठिकाणी फक्त जे समान आहे किंवा दोन्हीमध्ये सामायिक आहे तेच आपण बाहेर घेऊ शकतो. बाकी जसं आहे तसंच आपल्याला लिहावं लागतं. यानंतर पुढचं पाहूया आपण 10m³ n plus 25m² n. तर या ठिकाणी ह्या दोन्हीमध्ये 10 and 25 means 5 common in bracket 2. Wait, 10 and 25 5 common, m³ and m² means m² common and n and n common. So here remains 2m plus and here
only 5. These are the factors. Next, factors of expression that are perfect square. पूर्ण वर्ग राशीचे अवयव शोधणे. तर पूर्ण वर्ग राशीचे अवयव कसे शोधायचे, तर पूर्ण वर्ग राशी कशी असते हे आधी समजून घेऊयात आपण. तर पूर्ण वर्ग राशी म्हणजेच पहा या ठिकाणी हे a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस 2ab plus b square. If these form are formed, then you can say factors of expression that perfect square. तर हे perfect square आहे, लक्षात घ्या. याचा स्क्वेअर केल्यानंतर हे येतो, किंवा a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. दिस इज अ परफेक्ट स्क्वेअर. तर आता यांचे अवयव जर शोधायचे असतील किंवा फॅक्टर शोधायचे असतील तर कसे शोधायचे हे पहा. समजा एखादं गणित आहे 4x वर्ग अधिक 12xy प्लस 9y स्क्वेअर. तर दिस इज अ परफेक्ट स्क्वेअर algebraic expression and its factor is equal to here 2x square plus 12xy plus 9xy square means you can write here 2x bracket square plus 2 into 2x into its square root 3y plus 3y bracket square. Look at this expression is like as it is. A square plus 2ab, 2a 2x and b means 3y and b square and its factor are 2x plus 3y bracket square. तर याचे फॅक्टर आहेत हे, किंवा यालाच आपण या पद्धतीने पण लिहू शकतो 2x अधिक 3y, दुसऱ्या कंसामध्ये 2x अधिक 3y. These are the factors of given परफेक्ट स्क्वेअर अल्जेब्रिक एक्सप्रेशन. म्हणजे पूर्ण वर्ग राशीचे अवयव या पद्धतीने आपण घेऊ शकतो. आणखी एक उदाहरण पाहूया आपण. डायरेक्ट अवयव कसे घ्यायचे पहा. 25m वर्ग वजा 20mn प्लस 2n स्क्वेअर, सॉरी 4n स्क्वेअर. तर हे 4 आहे, लक्षात घ्या 4n स्क्वेअर आहे. तर या ठिकाणी दिलेल्या माहितीनुसार हा परफेक्ट स्क्वेअर, याचे जर आपल्याला फॅक्टर फाइंड आउट करायचे तर याचं स्क्वेअर रूट घेऊया आपण 5m. त्यानंतर द साइन ऑफ मिडल टर्मची साइन आहे मायनस आणि याचं स्क्वेअर रूट 2n and its bracket square. These are the factors of 25m square minus 20mn plus 4n square. तर या पद्धतीने याचे अवयव आपल्याला फाइंड आउट करता येतात. म्हणजे परफेक्ट स्क्वेअर जर असेल तर आपण डायरेक्ट याचं स्क्वेअर रूट अँड मिडल टर्म्स साइन, म्हणजे मधल्या पदाचं चिन्ह आपण या ठिकाणी देणार आहोत. तर हे वजा आहे म्हणून आपण इथं वजा घेतलंय, या ठिकाणी हे प्लस होतं म्हणून हे प्लस चिन्ह आलेलं होतं. नेक्स्ट, नाउ वी हॅव see the factor of a square minus b square is equal to a plus b first bracket and second bracket a minus b. म्हणजे जर या पद्धतीने जर एखादं इक्वेशन तुम्हाला दिसेल तर याचे अवयव असे पडू शकते. याचं उदाहरण पाहूया आपण. 81 minus 25x square. So here 81 means 9 square minus 25x square means 5x bracket square. So look here as same. म्हणजे या ठिकाणी पहा, या a स्क्वेअर वजा b स्क्वेअर म्हणजे a वजा b वर्ग, a वर्ग वजा b वर्ग याकडे जर आपण पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी दिसतं 9चा वर्ग वजा 5x वर्ग. या ठिकाणी a प्लस b आहे, त्याच पद्धतीने आपण असं लिहू शकतो. या ठिकाणी 9 अधिक 5x एका कंसामध्ये अँड सेकंड ब्रॅकेट 9 मायनस 5x. सो सिंपली यू कॅन फॅक्टराइज दॅट अल्जेब्रिक एक्सप्रेशन. तर अशा पद्धतीने बैजिक राशीचे आपण अवयव घेऊ शकतो. यानंतर आणखी एक उदाहरण पाहूया आपण.
16m वर्ग वजा 225n वर्ग. So here 16m square means 4m bracket square minus 225n square means 15n bracket square. So is equal to its factor 4m plus 15n first bracket and second bracket 4m minus 15n. These are the brackets or its factors. Now the next question here, 81a square a raised to 4, 81a raised to 4 minus 625b raised to 4. Now this factor like here 9a square bracket square minus 25b square bracket square means as the same factor 9a square plus 25b square second bracket 9a square minus 25b square. These are the factors. Now the same 9a square plus 25b square, and for next 9a square minus 25b square means 3a plus 5b first bracket and 3a minus 5b second bracket, and these are the factors of 81a raised to 4 minus 625b raised to 4. तर याचे अवयव जे आहेत किंवा फॅक्टर आहेत ते या ठिकाणी 9a चा वर्ग अधिक 25b चा वर्ग एका कंसामध्ये आणि दुसऱ्या कंसामध्ये 3a अधिक 5b 3a वजा 5b. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे सम इम्पॉर्टन्स फॉर्म्युले म्हणजे महत्वाची सूत्र. तर या ठिकाणी काही महत्वाची सूत्र दिलेली आहेत. हे सूत्र अतिशय महत्वाचे असून फक्त इतकी सूत्र तुम्हाला पाठ असेल तर तुम्ही कोणताही प्रश्न सॉल्व्ह करू शकतात. त्यामुळे घाबरायची गरज नाही. अगदी सोपे सोपे सूत्र आहेत आणि ऑलरेडी सम फॉर्म्युलेज यू ऑलरेडी रिकॉल म्हणजे आपल्याला ऑलरेडी सर्व आठवतात किंवा माहिती आहेत. तर पहिला आहे a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. a minus b bracket square is equal to a square, here minus, so minus 2a plus b square. तर हे दोन्ही सूत्र सेम आहेत, फक्त या ठिकाणी प्लस आहे सेकंड टर्म प्लस, मायनस आहे सेकंड टर्म मायनस. नेक्स्ट a square minus b square is equal to a plus b second bracket a minus b. थर्ड वन a plus b bracket cube म्हणजेच a अधिक b कंसाचा घन बरोबर a चा घन अधिक 3a वर्ग b अधिक 3ab वर्ग अधिक b घन. तर लक्षात ठेवा हा घन आहे a क्यूब b क्यूब आणि या ठिकाणी 3a वर्ग b 3ab वर्ग. लक्षात ठेवायला पण सोपं आहे. सेम फॉर्म्युला a मायनस b ब्रॅकेट क्यूब म्हणजे a वजा b कंसाचा घन बरोबर जे वर लिहिले तेच आहे पहा, फक्त या ठिकाणी हे मायनस साइन सेकंडला आणि फोर्थला मायनस साइन आहे, एवढं लक्षात ठेवा. बाकी सेम टू सेम फॉर्म्युला आहे. यानंतर पाहूया नेक्स्ट a प्लस a क्यूब प्लस b क्यूब. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला. a क्यूब प्लस b क्यूब इज इक्वल टू, तर हा लक्षात कसा ठेवायचा पहा, a क्यूब प्लस b क्यूब, तर त्याच्या समोर पहिला ब्रॅकेट हा प्लस असतो लक्षात ठेवा, a प्लस b, अँड सेकंड ब्रॅकेट a स्क्वेअर मायनस ab प्लस b स्क्वेअर. तर या ठिकाणी मायनस साइन आहे हे लक्षात ठेवा. त्यानंतर a क्यूब मायनस b क्यूब, हे मायनस आहे तर या ठिकाणी हा फर्स्ट ब्रॅकेट मायनस अँड सेकंड ब्रॅकेट सेम ऑल साइन प्लस a स्क्वेअर प्लस ab प्लस b स्क्वेअर. तर ह्या दोन्ही मध्ये काय समानता आहे पहा, इथं जर प्लस असेल तर बाहेरला या ठिकाणी प्लस आहे, मध्ये मायनस, मायनस असेल तर मायनस, मध्ये सर्वच प्लस. तर या पद्धतीने हे लक्षात ठेवा. आणि हा जर फॉर्म्युला आहे तो तर यापूर्वीचा आपण पाहिलाय, a चा चौथा वजा b चा चौथा बरोबर a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर
याला आपण असं पण लिहू शकतो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अँड ए प्लस बी फर्स्ट ब्रॅकेट अँड ए मायनस बी सेकंड ब्रॅकेट. कारण याबद्दल आपल्याला असं लिहिता येतं ए वर्ग वजा बी वर्ग म्हणजेच ए अधिक बी ए वजा बी. तर इतके जर सूत्र तुम्हाला लक्षात असतील तर तुम्ही कोणताही प्रश्न सॉल्व्ह करू शकतात. यानंतर पाहूया आणखी एक महत्वाचं सूत्र, ते म्हणजे ए अधिक 1/a कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक ए 1/a वर्ग अधिक 2. तर हे नेमकं सूत्र कसं तयार झालं हे आपण समजून घेऊयात. तर या ठिकाणी दिले पहा आपल्याला ए प्लस 1/a ब्रॅकेट स्क्वेअर बरोबर. तर आपल्याला एक सूत्र माहिती आहे, कोणतं सूत्र, तर ए अधिक बी ब्रॅकेट स्क्वेअर बरोबर ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. तर या ठिकाणी ए मीन्स ए स्क्वेअर प्लस 2 इंटू ab म्हणजे 2 इंटू a and here b means 1 upon a plus 1 upon a म्हणजे b square means 1 upon a bracket square. So the next step here we can cancel a and a cancel, so remains a square plus 2 plus 1 square 1 and a square a and equal to a square plus 1 upon a square plus 2 and this is the expandation or factors of. तर या ठिकाणी हे सूत्र कसं तयार झालं तुमच्या लक्षात आलं असेल. तर हे बऱ्याच विद्यार्थ्यांना हे लक्षात येत नाही किंवा या ठिकाणी गोंधळ होतो की हे 2 कसं आलं, 2 कुठून आलं. तर हे 2 हे मिडल टर्म आहे, लक्षात ठेवा. मिडल टर्म आपण या ठिकाणी लास्टला लिहित आहोत. यानंतर पाहूया नेक्स्ट सेम फॉर्म्युला हा सुद्धा कसा तयार होतो पाहूयात आपण. तर आपल्याला एक सूत्र माहिती आहे a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. यूज द सेम फॉर्म्युला हियर. a मायनस 1 अपॉन a ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर मीन्स a स्क्वेअर मायनस 2 इंटू a means a into b means 1 upon a plus b means 1 upon a bracket square is equal to a square minus, and here a and a cancel, so remains only 2 minus 2 plus 1 square 1 and a square. And so next step a square plus 1 upon a square minus 2. So this is the a minus 1 upon a bracket square. तर या ठिकाणी या पद्धतीने तुम्हाला हे लक्षात आलं असेल. यानंतर पाहूया आपण मिडल टर्म कशी फाइंड. स्क्वेअर दिला असेल, परफेक्ट स्क्वेअर अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणजे पूर्ण वर्ग बैजिक राशी दिली असेल तर मधलं पद काढण्यासाठी हे एक सूत्र लक्षात ठेवा. मिडल टर्म इज इक्वल टू 2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ फर्स्ट टर्म अँड इंटू स्क्वेअर रूट ऑफ थर्ड टर्म. म्हणजे या ठिकाणी जर तुम्हाला मिडल टर्म म्हणजे मधले पद बरोबर 2 गुणिले वर्गमुळात पहिले पद गुणिले वर्गमुळात तिसरे पद. तर हेच आपण या उदाहरणामध्ये पाहूयात. आता या ठिकाणी ही मिडल टर्म आहे, पण हे मिळतं कसं पाहूयात. 2 गुणिले वर्गमुळात पहिलं पद कोणतं आहे 16a वर्ग गुणिले तिसरे पद काय आहे 9b वर्ग. तर या ठिकाणी हे 2 गुणिले 16चं वर्गमूळ 4 गुणिले a वर्गाचं वर्गमूळ a गुणिले 9चं वर्गमूळ 3 आणि b वर्गाचं वर्गमूळ b. तर या गुणाकार करूया. 2 गुणिले 4 गुणिले 3 2 चौक 8 आणि 8 त्रिक 24 अँड ab. तर हे आहे मधले पद मिडल टर्म 24ab.
तर या ठिकाणी पहा तुम्हाला 24 AB चे मिडल टर्म मिळालेला आहे. तर मिडल टर्म आपल्याला यानंतर पाहूया. नेक्स्ट, व्हॉट शुड बी द मिडल टर्म सो ॲज टू मेक एक्स स्क्वेअर प्लस 1/9 अ परफेक्ट स्क्वेअर. तर आपल्याला या ठिकाणी फर्स्ट अँड लास्ट टर्म दिलेले आहे आणि आपल्याला मिडल टर्म विचारलेली आहे. तर या ठिकाणी फर्स्ट टर्म आहे म्हणजे पहिले पद आहे एक्स वर्ग आणि शेवटचं पद आहे तिसरं ते म्हणजे 1/9 वर्ग 1/9 तिसरे पद. आणि आपल्याला शोधायचं आहे मधले पद मिडल टर्म टू मेक अ परफेक्ट स्क्वेअर. म्हणजे याला जर पूर्ण वर्ग करायचा असेल तर मधलं पद कसं शोधायचं. तर मधलं पद बरोबर वर्ग या ठिकाणी 2 गुणिले वर्गमुळात पहिले पद गुणिले वर्गमुळात तिसरे पद. फर्स्ट टर्म इंटू थर्ड टर्म इज इक्वल टू 2 इंटू स्क्वेअर रूट फर्स्ट टर्म एक्स स्क्वेअर इंटू थर्ड टर्म 1/9. 2 इंटू एक्स स्क्वेअरचं वर्गमूळ या ठिकाणी येईल एक्स गुणिले 1/9चं वर्गमूळ 1/3 म्हणजे येईल 2 गुणिले एक्स म्हणजे 2x/3. तर लक्षात ठेवा हे उत्तर आल्यानंतर हे जे आपण 2x/3 घेतले हे प्लस किंवा मायनस अशा पद्धतीने आपण लिहायचं. म्हणजे हे प्लस आणि मायनस दोन्ही पद्धतीने लिहू शकतो. म्हणजे हे मिडल टर्म जे आहे ते प्लस और मायनस. म्हणजे आपल्याला परीक्षेमध्ये 2 पर्याय असणार प्लस 2x/3 आणि दुसरा पर्याय असेल मायनस 2x/3. तर हे दोन्ही उत्तर बरोबर आहेत 2 ऑप्शन. तर अशा पद्धतीनं 2 पर्याय निवडामध्ये हा प्रश्न हमखास विचारला जातो. आणि हे ऍड केल्यानंतर जी टर्म तयार होणार आहे परफेक्ट स्क्वेअर ती हे लिहू शकतात आपण एक्स स्क्वेअर प्लस 2x/3 प्लस 1/9 और एक्स स्क्वेअर मायनस 2x/3 प्लस 1/9. तर हे दोन्हीही पूर्ण वर्ग आहेत. दोन्हीही पूर्ण वर्ग आहेत. एक प्लस आहे एक मायनस आहे एवढंच. यानंतर पाहूया नेक्स्ट. द नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट शुड बी द मिडल टर्म सो ॲज टू मेक 4a² प्लस 9b² अ परफेक्ट स्क्वेअर. तर कोणतं मधली टर्म कोणती असेल की हे परफेक्ट स्क्वेअर. या ठिकाणी पण आपण 2 पर्याय निवडणार आहोत. 2 पर्याय. तर 2 पर्याय निवडत असताना मधले पद बरोबर 2 वर्गमुळामध्ये पहिले पद गुणिले वर्गमुळात तिसरे पद. 2 वर्गमुळामध्ये 4a चा वर्ग गुणिले 9b चा वर्ग. तर हे 2 गुणिले 4चं वर्गमूळ 2 गुणिले हे a गुणिले 9चं वर्गमूळ 3 आणि गुणिले b इज इक्वल टू 2 इंटू 2 इंटू 3 बे दोन्ही 4 4 त्रिकोण 12ab and its answer plus 12ab and minus 12ab. Both answer are correct. Plus or minus. Next, find the value of 98/2. म्हणजे या ठिकाणी 98चा वर्ग आपल्याला शोधायचा आहे. तर सूत्रांचा वापर कसा करून या ठिकाणी आपण हे सोडवणार आहोत हे समजून घेऊयात. स्क्वेअर ऑफ 98 इज इक्वल टू 100 मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर. 98 मीन्स 100 मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर. आणि याचं जे सूत्र आहे ते आपल्याला माहिती आहे पहा. तर या ठिकाणी आपण असं लिहू शकतो पहिल्याचा वर्ग 100चा वर्ग वजा 2 गुणिले 100 गुणिले 2 अधिक दुसऱ्याचा वर्ग म्हणजे 2चा वर्ग. म्हणजे 100चा वर्ग आला 10,000 वजा
2 गुणिले 2 गुणिले 100 म्हणजे 400 अधिक 4, 10,000तून 400 गेले 9,600 राहिले प्लस 4 म्हणजे 9,604. तर हा आहे 98चा वर्ग. तर या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवू शकतात. यानंतर जर समजा प्रश्न असा आला 102चा वर्ग करायचे तुम्हाला, तर 102चा वर्ग करत असताना 100 प्लस 2 कंसाचा वर्ग लिहावा लागेल, कारण 102 इज इक्वल टू 100 प्लस 2 अँड हिअर स्क्वेअर ऑफ 100 प्लस 2 इंटू 100 इंटू 2 प्लस स्क्वेअर ऑफ 2. 100 स्क्वेअर इज इक्वल टू 1 2 3 4 प्लस 2 इंटू 2 4 अँड 2 0 प्लस 4 स्क्वेअर 2 रेज टू 2 मीन्स 4 आणि हे येईल 10,404. स्क्वेअर ऑफ 102 इज इक्वल टू 10,404 म्हणजे 10,404. तर या पद्धतीने कोणताही प्रश्न तुम्ही सोडवू शकतात. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे फॅक्टर्स ऑफ 81m⁴ मायनस 625n⁴. तर याला आपण असं लिहू शकतो 9m वर्ग कंसाचा वर्ग वजा 25n वर्ग कंसाचा वर्ग. तर या ठिकाणी आपण एका ब्रॅकेटमध्ये प्लस एका ब्रॅकेटमध्ये मायनस म्हणजे 9m स्क्वेअर प्लस 25n स्क्वेअर अँड इन सेकंड ब्रॅकेट 9m स्क्वेअर मायनस 25n स्क्वेअर. So here next 9m square plus 25n square and second bracket next you can write 9m square means 3m bracket square minus 5n bracket square bracket close. So here next 9m square plus 25n square bracket close and here 3m अधिक 5n एका कंसात आणि दुसऱ्या कंसामध्ये 3m वजा 5n. नेक्स्ट पुढचा प्रश्न पाहूया आपण फॅक्टर्स ऑफ 36x² मायनस 196y². सो हिअर 36x² मायनस 196y². So you can write 6x bracket square minus 14y bracket square. So you can put here 6x plus 14y and second bracket 6x minus 14y. Now the next question. Area of a square is a square plus 16a plus 64 सेंटीमीटर स्क्वेअर. फाइंड इट्स पेरिमीटर. तर या ठिकाणी दिलेल्या माहितीनुसार एरिया ऑफ स्क्वेअर दिलेला आहे आपल्याला. या ठिकाणी एरिया ऑफ स्क्वेअर म्हणजे चौरसाचं क्षेत्रफळ दिलेलं आहे आपणास आणि त्याचं सूत्र आहे साइड स्क्वेअर. परंतु आपल्याला माहिती आहे या ठिकाणी एरिया काय आहे, ए स्क्वेअर प्लस 16a प्लस 64 इज इक्वल टू साइड स्क्वेअर. तर हा कोणाचा वर्ग आहे हे जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर या ठिकाणी याचं स्क्वेअर रूट प्लस ए प्लस मिडल टर्म साइन प्लस अँड स्क्वेअर रूट ऑफ 64 मीन्स 8 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू साइड स्क्वेअर. a plus 8 square is equal to side square. So here square root of both sides, side is equal to a plus 8 centimeter. Side is equal to a plus 8 centimeter and so its perimeter is equal to म्हणजे परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू आणि बाजू आहे 4 गुणिले बाजू म्हणजेच a अधिक 8. तर याचा गुणाकार केला तर 4a प्लस 32 सेंटीमीटर अँड दिस इज द पेरिमीटर ऑफ दॅट स्क्वेअर. तर ही त्या चौरसाची परिमिती असेल. म्हणजे परिमिती सुद्धा अगदी सेकंदामध्ये आपण सोडवू शकतो. यानंतर पाहूया नेक्स्ट क्वेश्चन.
फॅक्टर्स ऑफ 2x प्लस 3 ब्रॅकेट क्यूब प्लस 64 आणि 2017च्या परीक्षेमध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना आपल्याला एक सूत्र माहिती आहे पहा, a क्यूब प्लस b क्यूब इज इक्वल टू व्हॉट. तर हे सूत्र पाठ करायला इतकं सोपं आहे ना, इथं प्लस आहे म्हणून a प्लस b लिहायचंय फक्त आणि सेकंड ब्रॅकेट a स्क्वेअर मायनस ab प्लस b स्क्वेअर. तर या सूत्राचा आपण या ठिकाणी वापर करणार आहोत. म्हणजेच 2x प्लस 3 ब्रॅकेट क्यूब प्लस 64 means 4 raised to 3. So here a means 2x plus 3 and b means 4. This is a and this is b by the given formula. तर या सूत्राप्रमाणे जर आपण पाहिलं, according to this formula here a plus b means 2x plus 3 plus 4 means a plus b. This is a and this is b. Now the next bracket a square means 2x plus 3 bracket square minus ab. A means 2x plus 3 into 4 plus b square means 4 raised to 2 bracket close. Now next 2x plus 3 plus 4 means 2x plus 7. Next here bracket expandation of this a square plus b square म्हणजे 4x वर्ग अधिक 3 दोन्ही 6 म्हणजे 12x अधिक 9 वजा या ठिकाणी 4 न गुणूया 4 दोन्ही 8x मायनस 4 त्रिकोण 12 प्लस 4 चा वर्ग म्हणजे 16. तर हे 2x अधिक 7 कंसामध्ये हे 4x वर्ग जशाला तसं, त्यानंतर हे प्लस 12x आणि मायनस 8x मीन्स प्लस 4x. त्यानंतर पहा प्लस 9 प्लस 16 टोटल 25 अँड मायनस 12 मीन्स मायनस 13 अँड दिस इज द करेक्ट आन्सर. दिस इज द फॅक्टर ऑफ गिवन अल्जेब्रिक एक्सप्रेशन. तर या पद्धतीने आपण या ठिकाणी अवयव पाडू शकतात किंवा या ठिकाणी अवयव आपल्याला करता येतील. यानंतर पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न आहे 2018च्या परीक्षेमध्ये विचारलेला. तर या ठिकाणी 2018च्या परीक्षेमध्ये हा प्रश्न आहे 4.8 कंसाचा घन अधिक 3.2 कंसाचा घन छेदामध्ये आहे 4.8 कंसाचा वर्ग वजा 4.8 कंसात 3.2 अधिक 3.2 कंसाचा वर्ग. हेच जर आपण सपोज a is equal to 4.8 and b is equal to 3.2 हे जर गृहीत धरलं तर आपण या ठिकाणी समीकरण काय लिहू शकतो पहा, a क्यूब प्लस b क्यूब अपॉन a स्क्वेअर मायनस ab प्लस b स्क्वेअर. सो हेअर नेक्स्ट याचं जर आपण रूपांतर केलं a घन अधिक b घन म्हणजेच a प्लस b कंसात a वर्ग वजा ab प्लस b चा वर्ग आणि छेदामध्ये आहे a वर्ग वजा ab प्लस b चा वर्ग. तर थोडं जर निरीक्षण केलं तुम्ही तर हा सेम ब्रॅकेट आणि हा सेम ब्रॅकेट कॅन्सल होईल अँड हिअर रिमेन्स a प्लस b. a प्लस b. a मीन्स 4.8, b मीन्स 3.2. 4.8 plus 3.2 and is equal to 8. 8 is the correct answer. Option number 3. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 8. तर हा 2018च्या परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे. तर किती सोपे प्रश्न असतात पहा. या ठिकाणी हे सर्व कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं नसतं तर हे सूत्र कोणतं तयार होतं आणि या ठिकाणी काही काटाकाटी होते का किंवा काही आपल्याला या ठिकाणी इलिमिनेट करता येतं का हे आपल्याला समजलं तर हा प्रश्न तुम्ही सेकंदामध्ये सॉल्व्ह करू शकतात. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे 2018च्या स्पर्धेमध्ये विचारलेला 2018च्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये. तर याचे फॅक्टर्स आपल्याला पाडायचे आहेत. तर दिलेल्या माहितीनुसार हे 27x घन म्हणजे 3x ब्रॅकेट क्यूब मायनस 64 अपॉन x क्यूब मीन्स 4 अपॉन x ब्रॅकेट क्यूब
बाय द फॉर्म्युला तर आपल्याला सूत्र माहिती आहे a घन वजा b घन बरोबर a मायनस b कंसात a वर्ग अधिक ab अधिक b वर्ग। तर या सूत्राचा वापर करून आपल्याला हे सोडवायचं आहे। तर दिलेल्या माहितीनुसार a मायनस b म्हणजेच 3x वजा 4/x ब्रॅकेट क्लोज a मायनस b सेकंड ब्रॅकेट a स्क्वेअर मीन्स 3x ब्रॅकेट स्क्वेअर प्लस ab मीन्स 3x इंटू 4/x plus b square means 4/x bracket square bracket close. So next 3x minus 4/x in this bracket 9x square plus x and x cancel 3 into 4 12 plus 4 square 16/x square and this is the factor of given equation. तर हे या ठिकाणी फॅक्टर्स आहेत। यानंतर पाहूया पुढील प्रश्न। पुढचा प्रश्न आहे 2017च्या परीक्षेमधील प्रश्न आहे पहा स्कॉलरशिप मध्ये म्हणजे या चॅप्टरवर 2 प्रश्न हमखास 2 क्वेश्चन्स कंपल्सरी ऑन दिस टॉपिक आयडेंटिटीज। तर या ठिकाणी भरपूर सूत्र आहेत या टॉपिक मध्ये त्यामुळे भरपूर प्रश्न म्हणजे 2 प्रश्न तर नक्कीच विचारले जातात आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे हा प्रश्न कॉमन आहे म्हणजे हा प्रश्न तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात ठेवायचा आहे। पूर्ण वर्ग करण्यासाठी कोणते पद मिळवावे लागेल। तर या ठिकाणी पहिली टर्म दिलेली आहे शेवटची टर्म दिलेली आहे। आता हे कसं ओळखायचं की फर्स्ट आणि लास्टच दिलंय। तर पहा पहिल्या टर्म मध्ये 64x वर्ग दिलाय म्हणजे हा 8चा वर्ग आणि हे x चा वर्ग आहे आणि या ठिकाणी दिले y वर्ग छेद 25 म्हणजे y आणि 5चा वर्ग आहे हा। तर याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की हे पहिलं आणि तिसरं पद आहे। तर या ठिकाणी मिडल टर्म जर काढायची असेल आपल्याला मिडल टर्म इज इक्वल टू 2 इंटू स्क्वेअर रूट फर्स्ट टर्म इंटू थर्ड टर्म। सो हियर 2 इंटू फर्स्ट टर्म मीन्स 64x square into in square root y square upon 25 2 into square root of 64 8 and square root of x square means x into y upon 5 2 into 8 into xy means 16xy upon 5 and this is plus or minus। तर याची 2 उत्तर असतात म्हणजे 2 पर्याय असतात हे लक्षात ठेवा। म्हणजे याचं जे उत्तर असणार आहे ते असणार आहे प्लस 60xy अपॉन 5 और माइनस 60xy अपॉन 5 बोथ दीज आर द करेक्ट ऑप्शन। नाउ वी सी द नेक्स्ट क्वेश्चन। पुढचा प्रश्न आहे इफ a माइनस b इज इक्वल टू 7 and ab इज इक्वल टू 23.75 then find the a plus b is equal to what। तर या ठिकाणी दिलेल्या माहितीनुसार आपल्याला a plus b हे शोधायचं आहे। तर हे a plus b कसं शोधायचं किंवा a plus b ची किंमत कशी फाइंड आउट होईल हे आपल्याला समजून घ्यायचं आहे। तर दिलेल्या माहितीमध्ये a वजा b बरोबर 7 दिले। तर या ठिकाणी आपण असं सोडवूयात a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 7 स्क्वेअर म्हणजे दोन्ही बाजूचा आपण वर्ग करूया। तर याचा जर वर्ग केला तर हे उत्तर येईल a वर्ग वजा 2ab प्लस b स्क्वेअर इज इक्वल टू 49। तर हे a प्लस b ची किंमत इथे ठेवूयात आपण। तर हे a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर बाजूला घेऊयात a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर इज इक्वल टू 49 आणि हे मायनस 2ab जे आहे ते या ठिकाणी येईल प्लस 2ab। तर या ठिकाणी हे जर किंमत पाहिली आपण हे 49 अधिक 2 गुणिले 23.75 तर हे येईल 49 अधिक तर हे 23 दोन्ही 46 आणि 0.75 म्हणजेच 1.5 म्हणजे 47.5 तर यांची बेरीज जर केली तर 0.5
7 plus 9, 6, 4 and 4 carry 1, 96.5 means a square plus b square is equal to 96.5. त्यानंतर पहा आपल्याला किंमत काढायची आहे a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a square plus 2ab plus b square. So here a square plus b square plus 2ab. The value of a square plus b square. तर या ठिकाणी a वर्ग अधिक b वर्गची किंमत माहिती आपल्याला 96.5. ती किंमत या ठिकाणी ठेवूयात आपण 96.5 अधिक 2 गुणिले ab ची किंमत म्हणजे 23.75. तर या ठिकाणी हे 96.5 प्लस 23.75 यांची जर बेरीज केली आपण तर ही येईल 47.5. तर या ठिकाणी जर बेरीज केली तर ही येईल 144 मीन्स a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 144. तर याचं जर आपण स्क्वेअर रूट काढलं स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड a प्लस b इज इक्वल टू 12. तर a अधिक b ची किंमत असेल 12. a अधिक b बरोबर 12. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे a अधिक b कंसाचा वर्ग बरोबर 289 आणि a वजा b कंसाचा वर्ग बरोबर 121. तर आपल्याला फाइंड द व्हॅल्यू ऑफ a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. तर दिलेले ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 289. याचं स्क्वेअर रूट काढूयात आपण. स्क्वेअर रूट म्हणजेच वर्गमूळ. तर याचं वर्गमूळ येईल a अधिक b बरोबर 17. त्यानंतर जे दुसरं दिलेलं आहे आपल्याला किंमत a वजा b ब्रॅकेट स्क्वेअर बरोबर 121. याचं पण वर्गमूळ घेऊयात म्हणजे a वजा b बरोबर 21. तर पहा a अधिक b बरोबर 17, a वजा b बरोबर 11. 121 चं वर्गमूळ 11. तर आता आपल्याला किंमत कशाची काढायची आहे a वर्ग वजा b वर्ग. a वर्ग वजा b वर्ग म्हणजेच a अधिक b एका ब्रॅकेटमध्ये दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a वजा b. तर a अधिक b म्हणजे 17 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a वजा b म्हणजे 11. तर हा जर गुणाकार केला तर तो येईल 187 म्हणजेच a वर्ग वजा b वर्ग इज इक्वल टू 187. यानंतर पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न आहे a अधिक b कंसाचा वर्ग बरोबर 225 म्हणजे a अधिक b कंसाचा वर्ग बरोबर 225 म्हणजेच a अधिक b बरोबर 15. त्यानंतर a वजा b कंसाचा वर्ग बरोबर 25 आणि म्हणून a वजा b बरोबर 5. तर आता आपल्याला जे उत्तर काढायचे आहे a वर्ग वजा b वर्ग बरोबर a अधिक b एका कंसामध्ये a वजा b दुसऱ्या कंसामध्ये. तर a अधिक b म्हणजेच हे 15 गुणिले a वजा b म्हणजे हे 5 आणि 15 गुणिले 5 म्हणजे 75. and this is the correct answer. a वर्ग वजा b वर्ग इज इक्वल टू 75. यानंतर पाहूया नेक्स्ट. पुढचा प्रश्न आहे पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर 16a plus 28. Find its area. Perimeter is equal to 4 into side. So perimeter is equal to 16a plus 28 is equal to 4 into side. So here side is equal to 16a plus 28 upon 4. तर हे 4 ने हे दोन्हीला पण भागावं लागतं आणि म्हणून साइड बरोबर 4 ने जर 16 ला भागलं तर हे येईल 4a अधिक आणि 28 ला जर 4 ने भागलं तर ते येईल 7. मीन्स साइड इज इक्वल टू 4a plus 7. साइड इज इक्वल टू 4a plus 7 and area is equal to side square. Area is equal to side square. So area is equal to side square means 4a plus 7 bracket square
इज इक्वल टू 16a वर्ग प्लस 56a प्लस 49 स्क्वेअर युनिट अँड दिस इज द एरिया ऑफ दॅट स्क्वेअर. तर हा त्या चौरसाचे क्षेत्रफळ असेल जर पेरिमीटर 16a अधिक 28 असेल तर. यानंतर पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न आहे a अधिक 1/a बरोबर 11. तर a वर्ग अधिक 1/a बरोबर किती. तर दिलेल्या माहितीनुसार पहा a अधिक 1/a ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 11. आपल्याला a स्क्वेअर प्लस 1/a पाहिजे. तर दोन्ही बाजूचा वर्ग करूयात आपण. दोन्ही बाजूचा वर्ग म्हणजे स्क्वेअर ऑफ बोथ साइड. तर याचा वर्ग करत असताना a स्क्वेअर अधिक 2 गुणिले a गुणिले 1/a अधिक 1/a वर्ग बरोबर 11 चा वर्ग येईल 121. म्हणजेच हे a आणि a कॅन्सल होईल. तर हे a स्क्वेअर आणि हे a स्क्वेअर अधिक 1/a स्क्वेअर प्लस 2 इज इक्वल टू 121. तर आता हे 2 इकडे वजा करूयात. म्हणजेच a वर्ग अधिक 1/a वर्ग बरोबर 121 वजा 2 बरोबर 119. आणि म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे a वर्ग अधिक 1/a वर्ग बरोबर 119. यानंतर पाहूया नेक्स्ट प्रश्न. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे a वजा 1/a बरोबर 15. तर a वर्ग अधिक 1/a वर्ग बरोबर किती. तर या ठिकाणी आता डायरेक्ट तुम्ही सोडवू शकतात. a वजा 1/a कंसाचा वर्ग बरोबर 15 चा वर्ग. तर याचा वर्ग येतो a चा वर्ग अधिक 1/a चा वर्ग आणि वजा 2 बरोबर 15 चा वर्ग 225. आता हे वजा 2 इकडे आल्यावर प्लस होईल. म्हणजेच a वर्ग अधिक 1/a वर्ग बरोबर 225 अधिक 2 बरोबर 227. म्हणजे सेकंदामध्ये तुम्ही प्रश्न सोडवू शकतात. तर हा प्रश्न सेकंदात कसा सोडवायचा. जर तुम्हाला या ठिकाणी मायनस दिला असेल आणि इकडे 15 असेल तर 15 चा वर्ग करा आणि मायनस असेल तर प्लस 2 करा आणि जर प्लस असेल तर मायनस 2 करा आणि उत्तर तुम्ही लिहू शकतात. इतका हा सोपा प्रश्न आहे. यानंतर यासारखाच आणखी एक प्रश्न पाहूया आपण. a अधिक 1/a बरोबर 10. तर a वर्ग अधिक 1/a वर्ग बरोबर किती. तर या ठिकाणी पहा प्लस आहे. तर याचं उत्तर या 10 चा वर्ग करा आणि हे प्लस आहे म्हणून -2 लिहा. म्हणजेच 100 वजा 2 बरोबर 98. तर या पद्धतीने सेकंदामध्ये तुम्ही याचं उत्तर काढू शकतात. म्हणजे a वर्ग अधिक 1/a वर्ग बरोबर 98. तर हे प्लस आहे म्हणून -2 करायचं. इथं जर मायनस चिन्ह असतं तर आपण +2 केलं असतं. एवढं लक्षात ठेवा. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. तर या ठिकाणी पहा आता हे मायनस आहे. तर या ठिकाणी याचं उत्तर लिहित असताना 9 चा वर्ग अधिक 2 करा. 9 चा वर्ग 81 अधिक 2 बरोबर 83. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे a वर्ग अधिक 1/a वर्ग बरोबर 83. तर लक्षात ठेवा मायनस जर असेल ना तर इकडे वर्ग करायचं आणि प्लस करायचं आणि जर प्लस असेल तर वर्ग करायचं आणि मायनस करायचं. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे. या ठिकाणी पहा आता a वर्ग अधिक 1/a वर्ग बरोबर 142. तर आपल्याला पाहिजे a अधिक 1/a वर्ग. तर या ठिकाणी हे प्लस चिन्ह आहे म्हणून लक्षात ठेवा हे a वर्ग अधिक 1/a वर्ग इथं +2 करा आणि या 142 मध्ये पण +2 करा. तर हा जो विस्तार आहे तो आहे a अधिक 1/a कंसाचा वर्ग आणि हे बेरीज येईल 144. आता दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढा. वर्गमूळ काढून तर याचं वर्गमूळ असेल a अधिक 1/a आणि 144 चं वर्गमूळ आहे 12. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे 12. यानंतर पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न आहे a वर्ग अधिक 1/a वर्ग बरोबर 102. तर a वजा तर या ठिकाणी वजा दिले ना तर या ठिकाणी लिहित असताना a वर्ग अधिक 1/a वर्ग
-2 लिहा, हे वजा आहे म्हणून इथं पण -2 लिहा, बरोबर 102 - 2, तर हा विस्तार असेल a वजा 1/a कंसाचा वर्ग बरोबर 100. दोन्ही बाजूचं वर्गमूळ जर काढलं तर a वजा 1/a बरोबर 10. तर या प्रश्नाचं उत्तर असेल 10. तर इतके सोपे सोपे प्रश्न आहेत. हे दिसायला खूप मोठे दिसतात, परंतु हे प्रश्न अगदी सेकंदामध्ये सोडवता येतात. त्यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. तर पुढचा आणि हा शेवटचा प्रश्न आहे. तर दिलेल्या ह्याच्यामध्ये हा एक विस्तार आहे, हा एक विस्तार आहे. तर दोन्हीचा जर विचार केला तर हा कोणाचा वर्ग होतो हे जर थोडं निरीक्षण केलं तर तुम्हाला लक्षात येईल. हा जो वर्ग आहे तो आहे 1 अधिक a/2 कंसाचा वर्ग, आणि या ठिकाणी हे a म्हणजेच a चा वर्ग, तर या ठिकाणी मिळेल a वजा a/2, दुसऱ्या कंसामध्ये a अधिक a/2 आणि a वजा a/2. तर पहा दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी a अधिक a/2 कंसाचा वर्ग आहे, म्हणजे हे दोनदा आहे, इथं एकदा आहे, तर हे एकदा कट होईल आणि इथलं वर्ग निघून जाईल. म्हणजे अंशामध्ये राहील 1 अधिक a/2 आणि छेदामध्ये आहे a वजा a/2. तर या ठिकाणी जर आपण हे पुन्हा सोडवलं तर 2 ने 1 ला गुणा, म्हणजे हे मिळेल 2 अधिक a छेदामध्ये 2, आणि छेदामध्ये 2 न जर 1 ला गुणलं तर हे येईल 2 वजा a छेदामध्ये 2. तर हे पुढे या ठिकाणी या छेदातलं 2 आणि छेदातलं 2 कट होईल आणि या ठिकाणी शिल्लक राहील 2 + a 2 - a. and this is the correct explanation or factors of that algebraic expression. म्हणजे दिलेल्या बेजीक राशीचे अवयव या पद्धतीने पाडून आपण याचं उत्तर हे शोधू शकतो. तर या सर्व प्रश्नांचा पुन्हा पुन्हा सराव करा, सूत्र पाठ करा, आणि भरपूर गणित जर सोडवला तर तुम्हाला हे सूत्र अगदी तोंडपाठ होऊन जातील. आणि यावर ऍक्टिव्हिटी 20 क्वेश्चन लिहायला विसरू नका. आणि हे 20 प्रश्न लिहून आपण व्हॉट्सअप व्हिडिओ क्लासच्या ग्रुपवर पाठवू शकतात. भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.